सूर्याप्रमाणे तेजस्वी दिसणारे व्यासपीठ, चंद्राप्रमाणे शीतल छाया देणारे गुरुजन आणि चांदण्याप्रमाणे चमकणाऱ्या माझ्या विद्यार्थी मित्रांनो, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस वंदन करून मी माझे भाषण सुरू करते. आज दिनांक 14 एप्रिल म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती. तुम्हा सर्वांना भीम जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. दीनदलितांच्या उद्धारात केले जीवाचे रान, राज्यघटनेचे शिल्पकार ते, लिहिले भारतीय संविधान. अशा या महामानवास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना करते मी नमन. अशा या महामानवास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना करते मी नमन. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी मध्य प्रदेशातील महू या गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव रामजी तर आईचे नाव भीमाबाई होते. आंबेडकरांना वाचनाचा छंद लागला, तो त्यांच्या वडिलांमुळे. तो वाचनाचा छंद भारताचे लिखित संविधान निर्मितीचे आश्रमठ ठरला, यात तीळ मात्र शंका नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभ्यासाची आवड असल्याने त्यांनी अनेक पदव्या संपादन केल्या. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा क्रांतिकारी संदेश त्यांनी सर्वसामान्यांना दिला. अनेक वर्षे चातुर्वर्ण व्यवस्थेच्या नावाखाली अन्याय सहन करणारे देश बांधव, ज्यांना खायला भाकरी, प्यायला पाणी आणि चालायला रस्ता मिळणे सुद्धा कठीण होते, अशा या दीनदलितांच्या व्यथा जाणून त्यांचे अश्रू पुसण्याचे व त्यांना जगण्याचे अधिकार मिळवून देण्याचे कार्य आणि जगातील सर्वात मोठे संविधान लिहिण्याचे महान कार्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केले. अशा या महामानवाचे 6 डिसेंबर 1956 रोजी महापरिनिर्वाण झाले. जय हिंद, जय भारत, जय भीम, जय संविधान.